दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या प्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांच्यासह पवार कुटुंबियांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली। रोहित पवार, योगेंद्र पवार आणि राजेंद्र पवार हे पोलीस ठाण्यात उपस्थित राहून संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा त्यांनी केली। अपघाताच्या कारणाबाबत अनेक शंका उपस्थित होत असून संपूर्ण घटनेची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी अशी भूमिका त्यांनी मांडली। या प्रकरणात जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करावा अशी ठाम मागणी करण्यात आली। या घडामोडीमुळे पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी उसळली होती। समर्थकांनी घोषणाबाजी करत निष्पक्ष तपासणीची मागणी केली। तसेच बारामतीतील अनेक वकीलही पोलीस ठाण्यात उपस्थित राहून कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यात आल्या। दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांकडून प्रकरणातील सर्व कागदपत्रे व प्राथमिक माहिती तपासली जात असून कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत पुढील निर्णय घेतला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली। या प्रकरणामुळे बारामतीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। त्यांनी करू द्या ना, आमची केस खोटी आहे, फायर खोटा आहे, फायर तुमचा अर्ज नाही, अर्ज नाही, आम्हाला एफआयआर तरी द्या, नाही तर मी खोटा एफआयआर करतो म्हणून माझ्यावर कारवाई करू। तसं सरकारी कामात आड करायला म्हणून करा। चला आपण सीआयडीला भेटू द्या त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन साहेब एक महिना झाला, एक स्टेटमेंट पोलीस साहेब एक महिना झाला, एक स्टेटमेंट तरी आले सीआयडीचं। बरं आम्हाला सांगा, सीआयडी बरोबर तुम्हाला माहित नसेल कोणाला बोलवलं सीआयडी नाही। त्याचा रोहित सिंग अमेरिकेत जाऊन आला, तो दिल्लीत येऊन बसला, सीआयडी त्याला अजून नाही बोलवलं। विके सिंग जो मालक आहे त्याला अजूनपर्यंत बोलवलं नाही। त्याच्याजवळ मेंटेनन्स करणारा महाराष्ट्रात बसणारा जो त्यांचा माणूस आहे त्यालाही अजून बोलवलं नाही। सीसीटीव्ही बद्दल फक्त इथले गोळा केले त्यांनी आम्हाला काल। त्यानंतर तिथं जो जे दोन येणार होते कॅप्टन पायलट ते अचानक कॅन्सल झाले। का झाले त्यांना अजूनपर्यंत बोलवलं नाही, त्यांना नोटीस नाही। आणि डीजीसीच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली याला? आणि हे आमच्या लेवलला आम्हाला कळलेलं माहिती आहे। आता पब्लिकला तर काहीच माहित नाही, घरच्या लोकांना माहित नाही। आम्ही घरचे असू, हे 8 तास बसतात अधिकारी गव्हर्नमेंट प्रेझेंटेशन दिल्लीत दाखवले, मुंबईत दाखवले, ते मोगम नाही साहेब। आणि ठीक आहे मी प्रेझेंटेशन केलं, चुका केल्या, मला काउंटर पण केलं। बारामतीमध्ये पोलीस जर आम्हाला साहेब आमचा एफआयआर घ्या, सीआयडीला द्या ना। तुमच्यावर काय करस्पॉन्डन्स झाला का साहेब सीआयडीचा? मी देशाच्या मिनिस्टर साहेबांच्या ऑफिसला पाठवले, डीजीसीला पाठवले। आम्ही एव्हिएशन मंत्री तिथं नसावेत असं म्हणत असलो तरी त्यांच्या मंत्रालयाला मी पाठवलेलं आहे। हे एव्हिएशन मिनिस्टरच्या त्याला VSR कंपनी जी आहे त्याचे आणि त्या डीजीसी जी पार्टी आहे त्याचे जे प्रमुख आहे त्यांचं कमर्शियल रिलेशनशिप आहे। मग म्हणून VSR ला वाचवत आहे, VSR ला म्हणून वाचवत आहे। आणि मग आमचं म्हणलं तुम्ही त्याच्या VSR विरोधात एफआयआर घेत नाही, मग तुम्ही सुद्धा वाचवताय। आणि चालू तपास जे सांगताय तुम्ही साहेब त्याच्यामध्ये अँगल कोणता आहे? अपघात आणि टेक्निकल। क्रिमिनल चौकशी कोण करतं? 5 लोकांच्या मृत्यूची आमची बाकी आमचं काहीच म्हणणं नाही, सिंपल एकदम। 5 लोक मयत झाले एका ऍक्सिडेंट मध्ये, आमची ऍक्सिडेंटची एफआयआर टाकतो आणि आमची एफआयआर कुठे तपासामध्ये काही येऊ दे पुढे, नाही तर सीआयडीकडे वर्ग करा। गुन्हा दाखल व्हायचा 1 महिना झाला साहेब, 1 महिना दाखल त्यांनी केलाच नाही तर आम्ही काय करायचं? साहेब